नमस्कार मित्रांनो, मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं सांगण्यात आलं। पण विधानसभेची मुदत संपली म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला। नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे संकेत सुद्धा दिले। त्यानंतर सरकार महायुतीचंच असेल त्यामुळे आम्हाला सत्ता स्थापनेची घाई नाही अशा प्रतिक्रिया अनेक भाजप नेत्यांकडून आल्या। 29 नोव्हेंबरला शपथविधी होईल अशा चर्चा होत्या, त्यासाठी महायुतीची बैठक सुद्धा होणार होती। ती बैठक रद्द करून मुख्यमंत्री तडकाफडकी गावी निघून गेले। मुख्यमंत्री नाराज नाही, त्यांच्या प्रकृतीमुळे ते गावी गेले आहेत अशी माहिती मिळते। पण एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदासाठी अडून बसले आहे अशी चर्चा माध्यमांमधून रंगत आहे। आता एकनाथ शिंदे यांनी खरंच नाराज होऊन भाजपला काही अटी घातल्या आहेत का, जाणून घेऊयात सविस्तर। काल महायुतीची होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कालच गृहमंत्री अमित शहांबरोबर चर्चा करून आले। त्यानुसार आज मुंबईमध्ये या तिन्ही नेत्यांची बैठक होती, मात्र ती अचानक रद्द करण्यात आली। त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले। आता ही बैठक भाजपचा गटनेता निवडीनंतर होईल अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे। आता या नव्या मंत्रिमंडळामध्ये फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बदलले जाणार। शिंदे सरकारमध्ये जी मंत्रिपद आणि खाती महायुतीतील घटक पक्षांकडे होती ती कायम ठेवली जाणार असल्याचं समजतंय। त्यामुळे भाजपकडे महसूल, उच्च शिक्षण, विधी, ऊर्जा, ग्रामीण विकास ही खाती कायम राहतील, तर शिंदे गटाकडे नागरी विकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, आरोग्य तसेच अजित पवार गटाकडे अर्थ नियोजन, सहकार, शेती या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पुन्हा दिली जाईल। फक्त गृह मंत्रालयावरून भाजप व शिंदे गटामध्ये वाद तीव्र झाला आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असलं तरी गृहमंत्री व अर्थमंत्री या दोन खात्यांसाठी शिवसेना आणि अजित पवार गट आग्रही असल्याचं समजतंय। दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांची साथ हवी असल्याच्याही चर्चा आहेत। खाते वाटपाचा घोळ अजूनही सुरू असल्यानेच महायुतीत सगळंच आलबेल नसल्याचंही बोललं जातंय। अजित पवारांना अर्थमंत्री ही जबाबदारी देण्यास भाजपचा ग्रीन सिग्नल असला तरी गृहमंत्री पदही भाजपलाच हवं असल्याने तिढा वाढलाय। मुख्यमंत्री पदाचा व खाते वाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुतीचे नेते सध्या दिल्लीमध्ये आहेत। सध्या भाजप व शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळतेय। देवेंद्र फडणवीसांनी 7 वर्ष हे खातं सांभाळले, त्यामुळेच भाजप या खात्यासाठी आग्रही आहे। मात्र सीएम पद भाजपला दिल्यामुळे शिवसेनेने या खात्यावर हक्क सांगितलाय। भाजपनेही गृह खातं स्वतःकडे ठेवत इतर खाते शिंदे गट व अजित पवार गटाला ऑफर केले असल्याच्या बातम्या येत आहेत। त्यामुळेच हा पेच गृहमंत्री अमित शहा कसा सोडवता हे पाहणं रंजक ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 10 वर्षांपैकी 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी हे गृह खातं सांभाळलं होतं। शिवाय त्यांच्या कार्यकाळामध्ये एकदाही या खात्यावर आरोप झाले नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीसच हे खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहेत असं भाजपचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे मवियाच्या सत्तेच्या काळामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे खातं सांभाळलं होतं। त्यावेळी त्यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते। त्यामुळे हे खातं राजकारणामध्ये महत्त्वाचं समजलं जातं। त्यामुळेच भाजप या खात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय। मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड आणि बैठका सोडून शिंदे 2 दिवसांसाठी गावी पोहोचले आहेत। त्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या बैठका आता 2 दिवस लांबणीवर पडल्यात। याबाबत संजय शिरसाट यांनी राजकीय पेच प्रसंग आला, विचारासाठी वेळ हवा असेल तर ते त्यांच्या गावाला प्राधान्य देतात। ते दरे या गावामध्ये जातात, तिथे त्यांचा फोन वगैरे काही लागत नाही असं सांगत आरामात विचार करून मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरे गावाला जातात। उद्या संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय नक्कीच ते घेतील। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू असलेल्या हालचालींबाबत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे। एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही का आहेत असं विचारल्यावर एकनाथ शिंदेना दिल्लीमध्ये रस नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा रस आहे असंही उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे। असंही बोललं जातंय की एकनाथ शिंदे स्वतः विधिमंडळाच्या बाहेर राहून शिवसेनेतल्या नेत्यांना मंत्रिपद मिळवून देतील आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ते बाहेरून पाठिंबा देणं पसंत करतील। शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे। मात्र गावी पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी काहीही संवाद केला नाही। यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते। तर खरंच काही मोठा निर्णय एकनाथ शिंदे घेतील का आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वादळ येत आहेत का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।